इशारा साई स्पोर्ट्स बापाणे आणि रॉकस्टार बॉईज चंद्रपाडामध्ये होतोय पहिला सामना. लेट्स प्ले. पहिला चेंडू थोडासा स्वेर हाताळलाय. पंच पाहतात त्या क्रीजच्या बाहेर आहे, आत आहेत. पंचांनी सांगितलं इट्स व्हाईट बॉल न सुरुवात झाली. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. हर्षद लाखात आणि सोनू यादव अशी सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. टॉस जिंकला होता आणि त्यानंतर कॅप्टननं म्हटलं होतं पहिल्यांदा आमचा पाठलाग करूया. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज झाल्यात. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज अक्षय माळकर भारत आमच्या जोडीने आहेत. आपण चर्चा भरपूर गोष्टीवरती करणार आहोत, कारण एक असं व्यक्तिमत्व, असं एक नाव क्रिकेट विश्वामध्ये भरपूर वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळत असताना आनंद देखील दिला आपल्या सर्वांना. ऑफस्टॉपच्या बाहेरच्या चेंडूला स्वीप केले. चेंडू चालला जोपर्यंत फील्ड करतील. थोडासा खराब होता. एकदा वे चेंडूवरती पूर्ण आपल्या मधल्या वेळेमध्ये आपण या स्पर्धेविषयी जशी आपण चर्चा करतोय तसं त्या व्यक्तिमत्वावरती देखील चर्चा करणार आहोत, कारण ज्यानं अजिंक्य स्पोर्ट्स जसा उल्लेख केला होता 40 वर्ष 4 दशकांची परंपरा लाभलेला हा संघ आहे. आणि भारतजीने चांगला उल्लेख केला, हा फक्त आता संघ नाही आहे, तर एक परिवार बनलाय, एक कुटुंब बनलंय. आणि त्या कुटुंबाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आहे. समोर खेळ आहे. मिड ऑफला बीट करतोय. चेंडू चला बॉन्डलाईन जवळ. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑफचे बंडी फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती. पूर्ण स्क्वेअर चेंडूनं धावांना सुरुवात झाली होती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावफलकावरती 4. हर्षद खेळतात 1 वरती. सोनू यादव खेळतात 2 वरती. बघा एका साईडला आपण तुकारामजी साई स्पोर्ट्स बापाणे या टीमला पाहतोय. या टीमसोबत देखील म्हणजे बापाणे या नावासोबत देखील रविदादांच्या आठवणी आहेत. यावेळेस सरळ बॅटनं लॉंग ऑफच्या दिशेनं लॉंग ऑफच्या वरून या स्पर्धेतील हा ठोकलाय पहिला षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे युवराज. धावसंख्या झाल्या या षटकाराच्या सहाय्यानं ती 10 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. आणि बापाण्यासोबत आठवणी काय आहेत? 91 1991 ते 1992 या कालावधीत रविदादांचा प्रवेश अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या टीममध्ये झाला. त्यानंतर मात्र 1993 1993 जी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे या टीमनं ऑर्गनाईज केली होती. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं पहिली व्यावसायिक स्पर्धा जी आहे रविदादा अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या टीमच्या माध्यमातून खेळले होते. मग बापाणे संघ खेळतोय आणि त्यांच्यासोबत देखील काही घडामोडी आठवणी आहेत भरपूर. जसं तुम्ही काही कर्णधाराशी देखील चर्चा केली होती. मॅच चालू आहे. जसा वेळ मिळेल तसं आपण चर्चाही करणार आहोत. आकू टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती पोल केलाय. पहिला समोर खेळ होता, आता स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू केलाय सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे युवराज. हिमालय पाटील धन्यवाद. शॉर्ट बॉल होता, आकूर टप्प्याचा चेंडू होता आणि अगदी यष्टीवर मारा केला होता. तिथून मात्र क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला गेला. खूप चांगला फटका. बा ज्यावेळेस नाणेफेक झाली, दोन्ही टीम कॅप्टनसोबत संवाद साधले, त्यावेळेस दोन्ही कॅप्टननं काय उल्लेख केला की या मैदानावर खेळण्याची मजा वेगळी असते. आणि खरोखरच हे मैदान सुरू झालं आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. यावेळेस ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर तिथून मात्र शफल होऊन चेंडूला खेळला गेला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. फिल्डर चेंडूला थ्रो देईपर्यंत 2 धावे ते काढल्या गेल्या आहेत. आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली फलकावर ती 18 धावा धावफलकावरती. आणि थोडासा स्वेर मारा सध्या होतोय उजव्या ष्टीच्या बाहेर. फुट टॉस बॉल. पहिला तर वाटलं की फलंदाज काय वेगळा विचार करतील, पण जसं एखादा छोटा मुलगा असताना खेळणं बघितलं का बाबा थोडासा जातो, तसा चेंडू पाहिला याच्यावरती चौकार येऊ शकतो. कदाचित त्या मोहामध्ये हा फटका खेळलाय. 2 षटकार या पहिल्या षटकामध्ये आल्यात. धावा धावफलकावरती ते 18. पहिलं षटक आहे ते लांब वरचं षटक आहे, लांब लचक षटक आहेत. अजून एक लांबवरचं आहे, लांबवर षटकार देखील मारले आहेत. षटकाची सुरुवात स्टार्ट झाला होता त्या व्हाईट बॉलनं आणि शेवट झालाय हा स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकारनं. थँक्यू.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावालकावरती ते 24 आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती पूल केलं, स्क्वेअर लेग सीमारेषा पार धरले चेंडूला षटकाराच्या साहाय्यानं. पहिले षटक संपले, 24 धावा धापलकावरती आहेत. आणि एक मुद्द्याला तुम्ही छेडलं होतं की कॅप्टननं म्हटलं होतं या मैदानावरती खेळण्याची मजा वेगळी आहे. आणि मजा शब्द असा आहे ना मराठीमध्ये, त्याला उलटा केला ना तर जाम होतो. फक्त नुसती मजा नाही, जाम मजा आहे. कारण या मैदानावरचं क्रिकेट आहे ना, एक गोष्टीचा उल्लेख केला. शेवटची स्पर्धा झाली होती 30 रविदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहिली होती. आज त्यांच्याच आठवणीला उजाळा देणारी ही स्वर्गीय रविदा श्रद्धांजली चषक आपण पाहतोय. कारण या मैदानावरती आल्यानंतर ना बघा, एक फील करा तुम्ही, स्वतःला बॉर्ड लाईनच्या आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे शहार येतात अंगावरती. अगदी या मैदानावरती क्रिकेट आहे ना, जिवंतपणा आहे. जिवंतपणा जो आहे ना या मैदानावरचा, कदाचित तोच खेळाडूंना प्रोत्साहित करतो. तोच जो जिवंतपणा आहे तो प्रेक्षकांना या मैदानावरती आणण्यास भाग पडतो. आणि तोच जो उत्साह आहे ना तो क्रिकेटला खऱ्या अर्थानं नवी चालना देतो. म्हणून या मैदानावरती खेळण्याची मजा जशी वेगळी आहेत. पहिलं षटक संपले, आपण चर्चा भरपूर गोष्टीवरती करतील. धावा धावलकावरती आहेत त्या 24. नाही, खूप चांगला उल्लेख आपण केला. आणि ज्यावेळेस मी आलो ना सर या मैदानावर, त्यावेळेस खरोखरच ज्याप्रमाणे उल्लेख केला की अंगावर अगदी शहारे आले होते. कारण नेहमी म्हटलं जायचं जुचंद्र गाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी. आणि मी ज्या वेळेस या परिसरामध्ये समालोचन करतोय त्यावेळेस मी म्हटलं आहे की जरी जुचंद्र गाव क्रिकेटची पंढरी असली ना, तरी मात्र त्या पंढरपुराचं खरं मंदिर हे आहे. कारण या मैदानावरचा एक मी म्हणेल अभाव वेगळा असतो. बघा, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि तब्बल त्या पॉवर प्लेमध्ये 24 धावा ह्या कुठल्या गेल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, दोन्ही एंडनं या ठिकाणी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस खूप चांगली लाईन त्यांनी लेन ऑफ स्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडू टाकला गेला. बॅटरच्या विषयी म्हणायचं की लेग स्टम्पच्या थोडेसे बाहेर आले होते, थोडंसं मागे आले होते खेळण्यासाठी. खूप चांगला चेंडू, हा चेंडू येतो निर्धाव. आणि हे षटक महत्वाचं. यश निगम आलेत क्रमांक 2चं षटक जितेंद्र स्टेशन एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. कारण या षटकामध्ये पहिली प्रायोरिटी आहे धावा रोखणं, धावांना थांबवणं. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, थोडंसं रीच केलं, जसं इनसाइड आउट वाला फटका खेळताय ना, क्षेत्र निवडलंय डी पॉईंटचं, पाठलाग केला जातोय. तोपर्यंत चेंडू जाई बॉल लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीचे. ऑफ स्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू टाकला गेला होता. तिथून नक्कीच चांगला उल्लेख सर आपण केला की रीच केलं, जवळजवळ इनसाइड आउट फटका आपण म्हणू शकतो. हा चांगल्या पद्धतीने खेळला गेला. प्रत्येक संघ हाच प्रयत्न करेल. 700 दिवसानंतर 2 वर्षानंतर हे मैदान पुन्हा एकदा खुलं झालं आहे क्रिकेटसाठी. आणि पहिली स्पर्धा आपण खेळतोय, या पहिल्या स्पर्धेचा चॅम्पियन आम्हाला बनायचं आहे. यावेळेस बॅक चेंज मात्र गॅपमध्ये आहे. फ्लाइंग स्टिपचा फिल्डर त्या ठिकाणी जातो, चेंडूला स्टॉप करतोय. सिंगल येथे मिळणार. एका धावेनं धावसंख्या झाली आहे साईड स्पोर्ट्स बाफाणे या टीमची 29 धावा. 29 धावा धापालकावरती. आणि अजिंक्य स्पोर्ट्सनं प्रत्येक खेळाडूनं त्यांच्या सभासदांना घेतलेली प्रचंड मेहनत आहे. हे मैदान आपसूक नाही तयार झालंय, याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत आहे, परिश्रम आहेत, कष्ट आहेत, वेळ दिलेला आहेत, श्रम केलेले आहेत. म्हणून हे मैदान पुन्हा एकदा उभं राहिले या क्रिकेटच्या पंढरीचा जसं तुम्ही उल्लेख केला ना. आणि हे मैदान जसं पूर्ण झाले ना, फक्त ही स्पर्धा नाही चालू झाली, या अजिंक्य स्पोर्टनं हे मैदान पुन्हा एकदा सुरू करून नवं संजीवनी दिले. या जुचंदर गावच्या क्रिकेटला दॅट्स अ नवं संजीवनी मिळालेली आहे, नवीन ऊर्जा मिळाली आहे. आणि इथून म्हणजे जसं क्रिकेट पुढे जाईल ना तसं त्याचा प्रत्येकाला येईल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळाय करणं सहज नव्हतं, सोपं नव्हतं. असं मैदान पुन्हा एकदा सुरू करणं, उभं करणं, कारण एक ध्येय होतं. हे का ओढलंय माहिती आहे का? कारण अजिंक्य स्पोर्ट्सचं एक ध्येय होतं, एक एम होता, एक गोल होता, एक उद्दिष्ट होतं की पुन्हा जे वैभव अजिंक्य स्पोर्टनं पाहिलंय, जुचंद्र गावानं पाहिलंय, या मैदानाचं ते वैभव पुन्हा एकदा उभं करायचं, या एका ध्येयानं झपाटलेले सर्व सभासद होते. मी तुमच्या दिशेने येणार पुन्हा एकदा, कारण या गोष्टीवरती चर्चा होणं तेही गरजेचं आहे. समोरच्या दिशेने चेंडू खेळला होता, जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील, कारण काही गोष्टी कशी सुरुवात करता येते, स्टार्ट करता येतो, पण त्या सुरुवात केल्यानंतर ती उभारणी करताना प्रत्येकाचं मत वेगळं, मतांतर वेगळं, पण ध्येय एक होतं, उद्दिष्ट एक होतं, या मैदानावरचं क्रिकेट पुन्हा चालू होणं. नक्कीच नक्कीच त्या विषयाकडे नक्कीच मी येणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी सफल झाले, जागा बनवले, तिथून मात्र चेंडूला खेळला गेला, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, अप्रतिम झेल टिपलाय, खेळ संपलाय मिस्टर सोनू यादव यांचा.
डीजेला थांबवतोय, युवराज डीजेला थांबवतोय. खूप चांगला आपण उल्लेख केला. खरोखरच बघा 2 वर्षानंतर हे मैदान क्रिकेटसाठी खुलं करणं ही खायची गोष्ट नाही आहे. काय पावसाळा गेला ना सर, तरी पावसाळा गेल्यानंतर अगदी माणूस दिसणार नाही आहे, इतकं मोठमोठं गवत ह्या मैदानावर असतं. आणि मी अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र टीमला खरोखर सेल्यूट करतोय. कारण बघा जिद्द आणि चिकाटी, एक उल्लेख आपण देखील केला जिद्द आणि चिकाटी. नाही, रविदादांच्या स्मरणार्थ जी स्पर्धा खेळवायची आहे ती अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र या मैदानावरच खेळायला हवी. इतर मैदान नो डाऊट अनेक मैदानं आहेत या परिसरामध्ये, या गावामध्ये, मात्र नाही आहे. रविदादांना जर श्रद्धांजली अर्पण करायची असेल ना तर त्याच्या होम ग्राउंडवर, त्याच्या घरच्या मैदानावर, भले काही झालं तरी चालेल, कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल. आणि हे मैदान खरोखरच आज संपूर्ण मेहनत, आपण व्हिडिओ पाहिला असेल, एक व्हिडिओ बराचसा व्हायरल झाला होता, कशा प्रकारे मेहनत केली गेली, किती दगडं होती याच्यामध्ये, किती गवत होतं, ते संपूर्ण साफ केलं गेलं. आणि जी मेहनत आहे ना आणि जी चिकाटी आहे त्याबद्दल मी अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र या टीमचं मनापासून आभार मानतोय. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण एक ध्येय मी का उल्लेख केला होता, कारण ज्या खेळाडूनं कित्येक वर्ष दिली या गावाला, अजिंक्य स्पोर्ट्सला, म्हणजे बऱ्याच वेळेला काय असतं माहिती का, एखाद्या संघाकडनं खेळताना एखाद्याला खेळाडूला ओळख मिळते. आपण पहिला स्कोअर अपडेट करूया. 2 षटकं संपल्यात, धावा धापलकावरती येतात 33, 1 गडी बाद 33. सोनू यादव बाद झाले, 26 धावांचं योगदान त्याने देखील केलं. 8 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी, 3 षटकारांचे समावेश त्या खेळीमध्ये होता. म्हणजे एखाद्या संघाकडनं खेळताना ना खेळाडूला ओळख मिळते, बाबा हा या संघाचा खेळाडू आहे. पण रविदाचा उल्लेख वेगळा होता. कदाचित त्यांच्यामुळे अजिंक्य स्पोर्ट्सला देखील भरपूर काही गोष्टी मिळाल्या. अजिंक्य स्पोर्ट्स म्हटलं तर इथं अजिंक्य तारा होता, तो तारा सितारा अर्थात रविदा यांचा उल्लेख केला जाईल. म्हणून त्यांनी जी ओळख निर्माण केली, त्यांनी ते वैभव उभं केलं या क्रिकेटच्या पडे. आणि फक्त नाही आहे, फक्त स्वतःपुरती नाही आहेत, आजूबाजूच्या गावातल्या खेळाडूंना देखील मार्गदर्शन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. नक्कीच, नो डाऊट. आणि एक बघा, एक आवर्जून मी आठवण शेअर करणार आहे. ती आठवण आहे जवळपास भिवंडीची आठवण. धावसंख्या झाली आहे, पुन्हा एकदा मी मॅचच्या दिशेने वळतोय, धावसंख्या झाली आहे ती 33. बघा आपण अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू पाहिलेले आहेत सर, आणि त्या अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मी म्हणेन फॉलो करत अनेक असे जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांनी अक्षरशः आपल्या मुलांची नावं त्या आंतरराष्ट्रीय जे खेळाडू आहेत त्यांच्या नावानं ठेवली गेलेली आहेत. या विषयाकडे मी नक्कीच येणार आहे सर. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला टर्न केला गेला, मिड विकेट डीपला, चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं, सिंगल येथे मिळणार. 1 धाव, 1 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 34. आणि हा जो क्षण आहे ना, हा क्षण अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र या टीमसाठी अभिमानास्पद आहे. कारण अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र हे जे नाव आहे, 1986 साली नीनाजी म्हात्रे साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र या टीमच्या मागे. 1986 साली या टीमची सुरुवात झाली. यावेळेस मिसफील्ड झाल्या, सिंगल इथे मिळणार आहे. मात्र अनेक वर्ष अजिंक्य स्पोर्ट्स फक्त जुचेंद्रपुरता मर्यादित नाही आहे, तर संपूर्ण पंचकृषीमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता. त्यामधील एक भिवंडीची स्पर्धा जी अजिंक्य स्पोर्ट्स या टीमचा सामना झाला होता बालकुम ठाणे, जवळपास जय जलाराम बाप्पा या टीमसोबत. काही वर्ष भरपूर उलटली गेलेली आहे त्याविषयी. आणि जय जलाराम बाप्पा या टीमला अजिंक्य स्पोर्ट्स टीमनं पराभूत केलं होतं. यावेळेस फुलटॉस आहे, मात्र बीमर हा चेंडू घोषित करताय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे, सिंगल पूर्ण झाला आहे. डबलचा प्रयत्न, मिड विकेटचा फिल्डर चेंडूला फील्ड करण्याचा येईपर्यंत पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिंगल कन्वर्ट केला गेला. धावसंख्या या ठिकाणी वाढली जाईल. धावसंख्या झाली आहे ती 38. आणि सर ज्यावेळेस तो बालकुमचा संघ अजिंक्य स्पोर्ट्स संघासोबत पराभूत झाला, त्यांनी रविदादांचा खेळ पाहिला. आणि त्या बालकुम टीममधील एक खेळाडू जे ठाणा मनपाचे विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांनी रविदादांचा खेळ पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी चक्क आपल्या मुलाचं नाव अजिंक्य असं ठेवलं गेलं. खरोखरच ही गोष्ट अजिंक्य स्पोर्ट्स टीमसाठी अभिमानाची गोष्ट आहे की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला खेळ पाहून एखाद्या दुसऱ्या टीमचा खेळाडू आपल्या मुलाचं नाव अजिंक्य ठेवतोय, ही अभिमानाची गोष्ट आहे तुकाराम सर. नावामध्ये सर्व काही आहे. आणि आपण हा स्कोर थोडासा अपडेट करूया. या षटकारांना धावफलकामध्ये होईल वाढ 44-44. कारण बघा आठवणीनं आपण उजाळा देतोय, काही गोष्टींचा उल्लेख होणं तोही देखील गरजेचं आहे. आमच्या दोन्हीनं भारत राऊत आहेत. स्कोरिंगचं काम अगदी ज्यांच्या लेखणीतनं कित्येक स्पर्धा आपण पाहिल्या. संजयजी म्हात्रे
त्यांच्या जोडीने आहेत ॲज अ स्कोरर. आणि एक स्कोरर म्हटलं तर एक समालोचकाचा एक आरसा असतो. समोर जे प्रतिबिंब दिसतं किंवा समोर ते दिसतं त्याचं योग्य पद्धतीनं वर्णन करणं सोपं जातं आणि ते काम सध्या संजयजी म्हात्रे आमच्यासोबत करतायत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल सध्या करतोय तो साई स्पोर्ट्स बापाण्याचा हा संघ आहे. एक धावे चेंडूवरती पूर्ण स्कोर 45 45 धावा. धापलकावरती काही मान्यवरांचा सन्मान देखील आहेत. या षटकानंतर आपण त्याही दिशेने जाणार आहोत. मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. नक्कीच नक्कीच कारण हे जरी मान्यवर असले तरी मात्र हे अजिंक्य स्पोर्ट्सचे कुटुंबातील हे सर्व सदस्य आहेत. इथे संधी आहे आणि त्या संधीचं केलं सोनं. डायरेक्ट हिट आणि या हिटनं केलं काम फिट. विकेट डाऊन. धाव संख्या आहे ती 45. थँक्यू. ज्या पद्धतीनं कैलास यांनी हा थ्रो केला होता ना तो व्हिडिओ देखील थोडंसं व्हायरल होईल. कारण थोडं चेहऱ्यावरती स्माईल आहे, थोडंसं हास्य चेहऱ्यावरती पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये 24 धावाला गेल्यानंतर मागच्या षटकामध्ये यश शिगोननं केलेलं कमबॅक 9 धावा त्या खर्च केल्या तर हे षटक वाटत होतं थोडंसं मोठं होईल आणि त्यावेळेला धावाच्या स्वरूपात बाद होणं. आणि तोही असा फलंदाज तो खेळपट्टीवरती स्थिरावला होता. पहिली पार्टनरशिप आपण पाहिली होती. त्या पहिल्या पार्टनरशिप नंतर दुसरी पार्टनरशिप होते असं वाटत असताना हे दुसरा फलंदाज जो बाद होऊन तंबूच्या दिशेनं गेलाय. धावा धापलकावरती ते 45. आपण चर्चा करतोय या स्पर्धेविषयी, अर्थात रविदामांशी चर्चा करतोय. श्रद्धांजली चषक 2026 जो आपण सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ अर्थात उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. शेवटचा बॉल बॅटच्या आतल्याकडे लागलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती त्या 46 46. पहिल्या षटकामध्ये 24, मागच्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा आल्यात. मागच्या 2 षटकांचा खेळ पाहिला तर 22 धावा. इथे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होता. तसेच या स्पर्धेसाठी जी उपस्थित राहत्या सर्व मान्यवरांना अजिंक्य स्पोर्टच्या वतीने इथे सन्मान करण्यात येत आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. हा चौकार येतोय आणि या चौकारानं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 50 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. यानंतरचा सामना असेल दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस खेळण्यासाठी यायचं आहे. या स्पर्धेसाठी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले श्री दत्तात्रय नारायण पाटील यांचा सत्कार मी श्याम पाटीलांना विनंती करतो त्यांना सन्मानित करायचा आहे. श्री दत्तात्रय नारायण पाटील या क्रीडा विश्वातील एक असं नाव, या जुचंद्र परिसरातील पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमी म्हणून खूप वर्षापासून प्रसिद्ध असलेले श्री दत्तात्रय नारायण पाटील यांना श्याम पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल अजिंक्य स्पोर्टच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक आभार. प्रेमाची शाल, पुष्पगुच्छ आणि
सन्मान चिन्ह आणखी एक निमंत्रित या उद्घाटन सोहळ्यास लाभलेले माजी क्रिकेटपटू शिवाय स्पोर्ट्स संघाचे माजी कर्णधार शिवसेना शाखा शिवसेना ठाणे जिल्हा सचिव सन्मान्य सर किरण जयराम म्हात्रे यांना सन्मानित करतील हंसराज म्हात्रे. धन्यवाद म्हात्रे साहेब, आपण या स्पर्धेसाठी आलात, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. एक खेळाडू साठी आपण वेळात वेळ दिला. किरण म्हात्रे अजिंक्य स्पोर्टच्या वतीने आपला हार्दिक हार्दिक असा धन्यवाद. तसेच अजिंक्य स्पोर्टच्या प्रत्येक स्पर्धेसाठी प्रत्येक वर्षी वेळात वेळ काढून उपस्थित राहणारे आमचे विश्वजित गोपीकिशन पाटील, सन्माननीय बहुजन विकास आघाडीचे सन्माननीय ज्येष्ठ कार्यकर्ते श्री किशोर भोईरांना विनंती करते त्यांना सन्मानित करायचं आहे. विश्वजित गोपीकिशन पाटील यांना सन्मानित करतील किशोर भोईर. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छाने श्री सुरेशचंद्र रामचंद्र पाटील यांना सन्मानित करतील मनोज म्हात्रे. वाकीपाड्याचे सुपुत्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी मुख्याध्यापक, क्रिकेट प्रेमी, जुने अंपायर्स, खूप अशी विविध भूषणं त्यांच्या नावापुढे लागले जातील. कविवर्य श्री सुरेश पाटील यांना सन्मानित करतील मनोज म्हात्रे. मी दीपक म्हात्रे यांना विनंती करू मंचावरून बसे. दीपक म्हात्रे. यश म्हात्रे यांना विनंती करतो. आविष्कार पाटील यांना सन्मानित करायचं आहे. आविष्कार दत्तात्रय पाटील अजिंक्य स्पोर्टचे माजी खेळाडू, ज्यांनी भरपूर वर्ष अजिंक्य स्पोर्टला आपली सेवा दिलेली आहे, त्यांना सन्मानित करतील यश म्हात्रे. अजिंक्य स्पोर्ट त्यांचा देखील हार्दिक आभार. सर्व ही अनमोल रत्न आहेत अजिंक्य स्पोर्टची, ज्यांनी भरपूर वर्ष अजिंक्य स्पोर्टला आपली सेवा दिलेली आहे. तसेच स्वागत ठाकूरांनी पुढे यायचं. स्वागत ठाकूर. मी विनंती करतो पुष्पराज म्हात्रे यांना सन्मानित करतील स्वागत ठाकूर. 59 एकूण 60 धावा झालेत. स्वागत ठाकूरांच्या शुभ हस्ते पुष्पराज म्हात्रे यांना सन्मानित करण्यात येत आहे. सदानंद म्हात्रे यांना सन्मानित करतील. प्रयाग गावडे यांना विनंती करतोय सदानंद म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. प्रयाग गावड्यांच्या शुभ हस्ते सदानंद म्हात्रे यांनी या स्पर्धेसाठी या मैदानासाठी भरपूर असं सहकार्य केलेलं आहे, त्यांना अजिंक्य स्पोर्टच्या तिने सन्मानित करण्यात येते. धन्यवाद सदानंद म्हात्रे. दीपक म्हात्रे यांना सन्मानित करतील कुणाल म्हात्रे.
दीपक म्हात्रे अजिंक्य स्पोर्ट्सचे जुने खेळाडू यांना सन्मानित करतील. कुणाल म्हात्रे. चला चला अजिंक्य स्पोर्ट्सचे जुने जाणते खेळाडू, भरपूर वर्ष ज्याने देखील आपली सेवा दिलेली आहे. आज वयाची 60 ओलांडलेले आहे. 61 वर्ष. धन्यवाद दीपक म्हात्रे. तसेच रवींद्र पाटील यांचे जावई केवळ प्रवीण म्हात्रे यांना सन्मानित करतील. केवल म्हात्रे. केवळ प्रवीण म्हात्रे रवींद्र पाटील यांचे जावई यांना सन्मानित करतील. केवल म्हात्रे. तसेच मास्टरचे काही खेळाडू ते आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले, त्या सर्वांचं मी अजिंक्य स्पोर्ट्सच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. बघा तुषारदादा, ही रविदादांची स्पर्धा आहे आणि जितका वेळ रविदादांना अजिंक्य स्पोर्ट्स सोबत घालवला आहे त्यापैकी काही वेळ रविदादांना 40+ क्रिकेटसाठी देखील दिला आहे. आणि 40+ क्रिकेट खेळताना रविदादांची नाळ जी आहे ही 23 गावातील टीमसोबत जोडली आहे. त्यापैकी एक हा नामांकित संघ म्हणजेच जय मल्हार वाघवेल संघ, वाघवेल 40+ संघ, वाघवेलचे खेळाडू या ठिकाणी दाखल झाले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून रविदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी. फटका चांगला आहे, ऑफ साईडला गॅपमध्ये खेळला गेलाय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून जातो सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. सन्माननीय तानाजी पाटील साहेब, सन्माननीय गणेश मनेरा साहेब, वाघवेलचे 40+ खेळाडू आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम वाघवेल, आपलं हार्दिक स्वागत आहे. भरपूर आठवणी आहेत. धावसंख्या फळकावर लागली गेलेली आहे ती 69 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. 69 धावा धावफलकावरती. यानंतर होणारा मॅच टिवरी स्पोर्ट्स टिवरी आणि शार्वी. हेमंत वर्तकांना सन्मानित करतील सुनील मुकादम. हेमंत वर्तकांना सन्मानित करतील सुनील मुकादम. आणखी एक अजिंक्य स्पोर्टचे माजी खेळाडू रवींद्र पाटील यांचे चांगले मित्र हेमंत वर्तिक यांना सन्मानित करीत सुनील मुकादम. या उद्घाटन सोहळ्यासाठी अजिंक्य स्पोर्टचे खूप असे माजी खेळाडू उपस्थित आहेत. संजय पाटील आहेत, प्रकाश पाटील आहेत, प्रताप भोईर आहेत, राम मुकादम, अच्युत भोईर, श्री दयानंद गवडे यांना सन्मानित करतील पुष्पराज म्हात्रे. पाच षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांनंतर धावा आहेत धावफलकावरती 71. 71 धावा झाल्यात आणि 72 धावांचा पाठलाग रॉकस्टार बॉईज चंद्रपडा या टीमला करायचं आहे. आपण मान्यवर देखील आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. अगदी रविदादांच्या प्रेमापोटी स्नेहापोटी जसं तुम्ही उल्लेख केला, ती नाळ जोडलेली आहे, ती ऋणानुबंध आहे, स्नेहबंध आहेत आणि मैत्रीपूर्व संबंध राहिलेले आहेत. आणि आज व्यासपीठ अगदी गच्च भरून गेले, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक टॉस अगदी थोड्याच वेळात केली जाईल. अजिंक्य स्पोर्टच्या सर्व माजी खेळाडूंचा, आजी खेळाडूंचं, सर्व सदस्यांचा मी पुन्हा एकदा अजिंक्य स्पोर्टच्या हार्दिक स्वागत करतोय. तसेच या सोहळ्यासाठी रवींद्र पाटील यांचा पूर्ण परिवार उपस्थित राहिलेला आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. राम मुकादम, अच्युत भोईर, संजय पाटील, पुष्पराज म्हात्रे, हेमंत वर्तक, राजेंद्र पाटील उर्फ गजा, प्रकाश तुंबडा, प्रताप भोईर, प्रकाश पाटील, किती नावं अशी सांगू मित्रांनो. या सर्वांचं मी पुन्हा एकदा अजिंक्य स्पोर्टच्या हार्दिक असं स्वागत करत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला, मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं हे गरजेचं आहे. अगोदरच आम्ही तुम्हाला कॉल दिला होता. टिवरी स्पोर्ट्स टिवरी आणि शर्वी 11 चिंचोडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना टॉस करण्यासाठी यायचं आहे. बघा, मी म्हटलंय की अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्रचा 40 वर्षाचा प्रवास
त्यापैकी काही वर्ष रविदादांना 40+ मास्टर्स सोबत देखील घालवलेले आहेत आणि तो रविदादांचा सहवास, ते रविदादांचं प्रेम 40+ क्रिकेटसोबत देखील जुळलेलं आहे. रविदादांच्या स्पर्धेचं इन्व्हिटेशन आगरी समाज सामाजिक संस्थेच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना या संस्थेच्या माध्यमातून खेळणाऱ्या 23 संघांना दिलं गेलेलं आहे आणि प्रत्येक टीम आज उद्या परवा या 4 दिवसामध्ये प्रत्येक टीम नक्कीच या ठिकाणी हजेरी लावणार. त्यापैकी आज एक संघ दाखल झाला आहे रविदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, तो म्हणजे वाघवेळ संघ. आणि या वाघवेळ संघातील नामवंत खेळाडू गणेश मणेर आणि तानाजी पाटील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. या वळूया आपण त्यांच्या सन्मानाच्या दिशेनं अजिंक्य स्पोर्ट्सचे सदस्य, अजिंक्य स्पोर्ट्सचे माजी खेळाडू तुषारदादा गावडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. तानाजी पाटील यांच्याविषयी माहिती द्यायची गेली तर ते एक चांगले खेळाडू देखील आहेत, क्रिकेट खेळाडू देखील आहेत. त्या व्यतिरिक्त पॉवर लिफ्टिंगमध्ये अनेक सुवर्ण पदकं ज्यानं आपल्या भारत देशाला मिळवून दिलेले आहेत. प्राऊड ऑफ वाघवेळ गौरव. पॉवर लिफ्टिंगमध्ये अनेक सुवर्ण पदकं ज्या व्यक्तीनं मिळवून दिले आणि वयोवर्ष जर तुम्ही पाहिलं तानाजी पाटील साहेबांचं तर 60च्या घरामध्ये आहे तानाजी पाटील साहेब. या वयात देखील पॉवर लिफ्टिंगच्या अनेक स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. तानाजी भाऊ, आपला वेळात वेळ आपण दिला, या स्पर्धेला हजर राहिलात, आपलं मनापासून आभार. त्यानंतर अनेक वर्ष जयमल्हार वाघबीळ 40+ची धुरा ज्यांनी सांभाळली, वन ऑफ द ग्रेट ओपनर बॅटर, एक नामवंत खेळाडू गणेश मणेरा यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. एका साईडला नाणेफेक देखील त्या ठिकाणी केली जात आहे. वहिनींच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. शशिकला रवींद्र पाटील वहिनींच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. बघा, खरोखरच अगदी हे सगळे क्षण पाहताना अंगावर शहारे येत आहेत, कारण एक स्पर्धा आपण रविदादांच्या जन्मदिनानिमित्ताने या ठिकाणी आयोजित केली होती. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 2 वर्षापर्यंत स्पर्धा काही या ठिकाणी झाल्या नाहीत आणि 2 वर्षांना 700 दिवसानंतर आपण ही रविदादांच्या स्मरणार्थ स्पर्धा या ठिकाणी खेळत आहोत. वहिनींच्या शुभ हस्ते नाणेफेक केली गेली त्या ठिकाणी. हा रविदादांचा परिवार आहे. लाईव्ह टेलिकास्टवर तुम्ही पाहू शकाल. श्यामदादा वहिनी आहेत, रविदादांची मुलगी आहे, जावई आहे रविदादांचा. हा रविदादांचा परिवार आहे. चला वळूया सन्मानाच्या दिशेने. गणेश मणेरा जयमल्हार वाघवेल 40+चे कर्णधार यांचा सन्मान या ठिकाणी केला. तर तुषारदादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते गणेश मणेरा यांचा आपण शुभ सन्मान करावा. अनेक वर्ष रविदादा 40+ क्रिकेट मीरा मास्टर्स या टीमच्या माध्यमातून खेळलेले आहेत. 40+चा प्रवास देखील रविदादांचा. अनेक खेळाडू अनेक 23 गावातील जे खेळाडू आहेत ते अजूनही त्यांचा सहवास अनुभवत आहेत की रविदादा असायला पाहिजे. अशा काही घटना घडत आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यावेळेस त्या रविदादांच्या आठवणींना उजाळा मिळतो की आज रविदादा असते तर त्या ठिकाणी असं घडलं नसतं. या भौतिक गोष्टी आहेत मित्रांनो, याची चर्चा नक्कीच केली जाईल. तुषारदादा कॉमेंट्री कोण करायचं सन्मान? नाणेफेक झाले त्या ठिकाणी. निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. या आपण ऐकूया 2 दिग्गज समालोचकांना. एका बाजूला असतील प्रमोदजी शेडगे सर आणि दुसऱ्या बाजूला असतील प्रसादजी परब सर. खूप खूप धन्यवाद. एक मिनिट. या संपूर्ण स्पर्धेसाठी फलाहार म्हणजे आज उन्हाचे काहिली माजलेले आहे, अशासाठी सर्व खेळाडूंना थंड ठेवण्यासाठी फ्रूट सॅलडचा जो प्रदान करण्यात आलेले आहेत ते आमच्या अजिंक्य स्पोर्टचे माजी खेळाडू संजय हरिचंद्र पाटील याचकडून सर्व संघांसाठी फ्रूट बकेट देण्यात आलेले आहेत. त्या पुन्हा एकदा संजय पाटील यांचा अजिंक्य स्पोर्टच्या दिना हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेसाठी देणगीदार अशा उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर व क्षेत्ररक्षक कैलासवासी श्री राधाबाई रमाकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री हंसराज रमाकांत म्हात्रे याचकडून देण्यात आलेल्या आहेत. मालिकावीरसाठी बॅट, शूज आणि ट्रॉफी कैलासवासी जयाबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री धनेश्वर रामचंद्र म्हात्रे अजिंक्य स्पोर्टचे माजी खेळाडू यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर द केक नेशनचे पियुष हरेश पाटील व कामेश हरेश पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. शिस्तभंगासाठी ट्रॉफी, शिस्तबद्ध संघ ही खूप मोठी क्रिकेटची गरज आहे. ही ट्रॉफी प्रदान करण्यात राजेंद्र कमलाकर पाटील अजिंक्य स्पोर्टचे माजी खेळाडू यांच्याकडून देण्यात आलेल्या आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीयची पारितोषिकच्या ट्रॉफीज आहेत त्या कुमारी रुही मनोज म्हात्रे अजिंक्य स्पोर्टचे आधारस्तंभ व आमचे पाठीराखे कुमारी रुही मनोज म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी पिण्याचा थंड पाण्याची व्यवस्था श्री जितेंद्र कांतीलाल पाटील मास्टर्स जुचंद्र मास्टर यांच्याकडून देण्यात आलेले आहे. या सर्व मान्यवरांचा मी अजिंक्य स्पोर्टचा त्रिवार आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
खूप खूप धन्यवाद भारतराव सर, तुकाराम मंगेला सर आणि त्याचप्रमाणे तुषारजी गावडे सरांचा आवाज सुद्धा मध्ये मध्ये आपण ऐकतायत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी जॉईन झालेत डोंबिवलीचा आवाज, अर्थातच आदरणीय प्रसाद परब सरांचा आवाज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण ऐकणार आहोत. तर वेलकम प्रसाद परब सर. परब सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. डोंबिवली ते जुचंद्र असा प्रवास अगदी चांगल्या पद्धतीने झाला असेल आणि इथे आल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला पाहायला मिळते. तर आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये वेलकम आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर पहिलाच बॉल डॉट. 72 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. पहिल्या षटकातील दुसऱ्याच बॉलवर या वेळेला सरळ फेकून दिलंय, खिचून मारला होता आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. वॉट अ शॉट, क्लास टायमिंग, 6 धावा. खूप चांगला दर्जेदार खेळ आपण बघत आहोत मैदानावर. आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आपण बघतोय तिथे मात्र 72 धावसंख्येचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांचा सामना असेल तर 14च्या पलीकडे मात्र धावसंख्या रचावी लागेल प्रत्येक षटकामागे. आणि ती सुरुवात मात्र खूप चांगली बघायला मिळते. निवृत्ती पवार बॉलिंग मार्कवर आहे आणि पहिल्या षटकात बघतो की सलामीचे फलंदाज सॅम आणि सॅमच्या सोबत यश आलाय आणि यशने आपण बघतो नॉशाकी गेलाय पण सॅमने मात्र खातं उघडलंय षटकाराने. पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते. प्रमोद आणि सीमाराच्या बाहेर उत्तुंग षटकार बघतोय आपण. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तसं सॅम गायकवाड त्यांच्या बॅटमधून मात्र एक अप्रतिम टायमिंग सहित षटकार ठोकला आणि ते इरादे पक्के स्पष्ट केलेत की 72 धावा सुद्धा या वेळेला 5 षटकांमध्ये आम्ही पूर्ण करण्यास पात्र आहोत. परंतु पाहायचं आहे कधी कधी प्रसाद परब सर सुरुवात चांगली होते, मध्यंतर थोडासा खराब जातो, पुन्हा एकदा मात्र हे जो एंड असतो तो मात्र आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने जातो. परंतु इथे सुरुवात चांगली झाली आणि तो सुद्धा आपण पाहिला तर निवृत्ती पवार याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. म्हणजेच इथे प्रसाद परब सर थोडंसं कुठेतरी कमबॅक केलेलं दिसतंय गोलंदाजाने, निवृत्ती पवार याने. गुड कमबॅक. ना अचूकतेवर भर दिलाय. आपण बघितलं की मागच्या चेंडूवर षटकार मारला होता, त्या मुवमेंटला कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो खूप चांगला कमबॅक बघायला मिळतो. तो म्हणजे निवृत्तीचा पुढचा चेंडू खूप चांगला टाकलाय आणि अक्षरशः बीट केलाय चेंडूवर ते स्ट्रायकिंग केला सॅमला. सह्याद्री स्पोर्ट्स बापाणी टीमने 71 धावा फलकावर लगावल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात आता मात्र सॅम गायकवाड थांबणार नाहीये. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल डॉट, पुन्हा एकदा मात्र चौथ्या बॉलवर खणखणीत षटकार, 6 धावा. एक फेवरेट झोन आहे सॅमचा. आपण जर बघितलं दोन्ही फटके ज्या गाड्याने एक्झिक्यूट केलेत लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये तो त्या फटक्यावर त्याने प्रभुत्व मिळवलं आहे. चांगली फटकेबाजी करतोय. जसे चेंडू खराब मिळत आहेत त्या खराब चेंडूचा समाचार घेतोय. फुलटॉस चेंडू होता आणि त्याला चांगल्या दिशेने आपण बघतो त्याने एक्झिक्यूट करताना स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार वसूल केला. पॅरल स्ट्रोक होता, जास्त उंची नव्हती पण रिझल्ट मात्र खूप चांगला. धावा मिळतात त्या अर्धा डझन आणि 2 षटकारामुळे धावसंख्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये अंकित झाले ते 12 धावा धावफलकावर. द ग्रेट स्टार्ट बाय सॅम गायकवाड. काय अतिशय चांगली कणखर बॅटिंग करत असताना कोणत्याही प्रकारचा दबाव घेत नाहीये. जरी 2 बॉल डॉट आले परंतु त्यानंतरचं पुनरागमन जे केलंय ते धमाक्यात आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहत आहेत रविदा खऱ्या अर्थानं श्रद्धांजली चषक 2026 अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र 40 वर्षाची गौरवशाली परंपरा जपणारी ही स्पर्धा. एकंदरीत आपण पाहिलं तर हे संघ पाहायला मिळतं. ऑन साईडला आता यावेळेला ट्रॅप रचला होता. राऊंड द विकेटने आला निवृत्ती पवार आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु इथे फसलेत. कदाचित प्रसाद परब सर राऊंड द विकेटने आल्यानंतर कोण बदलतो आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला तो गोलंदाज आणि संघाला. प्रमोद, तू ह्याच्यात जर बघितलं असेल की 2 षटकार मारल्यानंतर जो दबाव होता दबाव दूर करण्याचा प्रयत्न आणि ही गोष्ट करायला हवी. जेव्हा आपण बघतो की एखाद्या खेळाडूचं खच्चीकरण होतं त्यावर दबाव असतो, अशा मुवमेंटला बाकीचे सहकारी येतात, चर्चा करतात आणि त्याला मोटिवेट करतात की तू करू शकतो. पॉवर प्ले सुरू आहे, काय हरकत नाही आहे, मोठं लक्ष पार करायचं, 72 धावा करायच्या आहेत, 14ची सरासरी जवळजवळ राखायची आहे. अशा मुवमेंटला तू कमबॅक करणं गरजेचं आहे. ट्रॅक चेंज करून बघ, एक रिझल्ट वेगळा मिळेल निश्चित. तेच आपण बघतो तो इम्पॅक्ट बघायला मिळाला. या ठिकाणी स्लॉग हिट करायचा प्रयत्न मिड विकेट आणि वाडीश लॉंगॉनच्या बरोबर मध्ये आणि त्या ठिकाणी जो जसा उल्लेख केला की ट्रॅप होता. पॉवर प्लेमध्ये ट्रॅप करणं इट्स नॉट इझी जॉब. कारण बघतो की सर्वच्या सर्व खेळाडू मॅक्झिमम खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतात, फक्त मोजकेच खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. अशा मोमेंटला तो ट्रॅप करणं यामध्ये तुमच्याकडे असलेली कसब, कौशल्य, कला अति महत्त्वाची असते आणि ती कला आपण बघितली. पुढच्या चेंडूवर मात्र भाग पडला फटका खेळण्यासाठी, चुकीचा शॉट खेळण्यासाठी आणि त्या ठिकाणी झेल आणि पहिलाच धक्का लागलाय. सॅमचं काम तमाम केलंय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज निवृत्ती पवारने. विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवणारा मात्र चेंडू होता आणि चांगला तेवढा झेल सुद्धा उमेदीने टिपला गेला. तो आपण पाहू शकता. प्रियांशू मॅग्निफिसंट कॅच.
यावेळेला पुन्हा एकदा प्रियांशूला फ्रेम मध्ये आणलंय. कॅच नंबर 2, परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप्ड. कदाचित हा झेल किती महाग ठरेल येणारी वेळ दर्शवेल. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये किती महागडा हा झेल असेल याचं प्रत्यय मात्र येणाऱ्या फलंदाज जो आपण पाहत आहेत रुपेश गोवारी सारखा एक चांगला फलंदाज आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, कोणत्याही सिच्युएशनमध्ये खेळण्याची कला. ही प्रेशर सिच्युएशनमध्ये सुद्धा या खेळाडूला मी पाहिलंय, भरपूर धावा त्याच्या खोऱ्याने बॅटने येतात आणि त्यामुळे अशा फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंमध्ये गोलंदाजांसाठी कर्दनकाळ असेल असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. प्रमोद, आपण एक चित्र बघितलं असेल की प्रियांशूकडे जेव्हा झेल सुटला, प्रियांशू बरेच काही रिझन देत होता, असं तसं समोर हातवारी करत होता. पण एक आवर्जून गोष्ट मी सांगेन की एखादा खेळाडू जेव्हा झेल घेण्यासाठी सरसावतो पुढे, तुमच्या हातामध्ये चेंडू लागला, विषय तिथे संपला. तुम्ही कुठल्या प्रकारचं रिझन देऊ शकतच नाहीये. असं नाहीये की डोळ्यासमोर सूर्य आला असेल, असं पण काही नाहीये, का समोर तिथे झाडं आहेत भरपूर, असं सुद्धा चित्र नाहीये. पण इथे मात्र तुम्ही कुठल्या प्रकारचं रिझन देऊ शकत नाही. हा झेल घेणं इम्पॉर्टंट होतं. मागचा झेल तुम्ही खूप चांगला टिपला होता, गोलंदाजाने खूप चांगलं कमबॅक केलं. निवृत्ती पवारचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण 2 षटकार मारल्यानंतर काय कमबॅक कसं करायला हवं ते दाखवून दिलं. आणि अजून एक त्यांनी विकेट काढलीच असती, पण इथे मात्र प्रियांशूने चूक केली. झेल इथे मात्र निसटला, जीवदान मिळालं ते रुपेशला आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या अंकित झाली धावफलकावर, ती 13 एका गड्याच्या मोबदल्यात. हो, आपण चांगला उल्लेख केला, कारण कोणत्याही प्रकारचं रिझन चालत नाही. कारण क्रिकेटचा असा खेळ आहे की तुम्हाला इथे कारणं सांगत बसायचं नाहीये. इथे तुम्हाला जे काही आहे ते सत्य, मात्र स्वप्न आहे ते सत्यात साकार करायचं. इथे जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे म्हणतात ना की यशस्वी माणसं कारणं सांगत बसत नाहीत आणि सांगणं करणारी माणसं ही यशस्वी होत नाहीत, आणि त्यामुळे प्रियांशूचं तेच आपल्याला पाहायला मिळालं. तो खूप चांगला उल्लेख केला की जर तरला अजिबात थारा नाही आहे क्रिकेटमध्ये. पण हे सुद्धा आपण सध्याच्या घडीमध्ये एक चित्र पण बघतोय, सध्याच्या काळातलं चित्र आपण बघतोय, सध्याच्या घडीतलं क्रिकेट आपण बघतोय की जर तर शिवाय क्रिकेटला पर्याय सुद्धा नाही आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालं, 13 रन. हेमंत लाखाच्या पहिल्याच बॉलवर या वेळेला मनगडाचा चांगला वापर केलाय. घ्या झेल सोडलाय तर त्याचं तुम्हाला भुगतान करावंच लागेल डेफिनेटली. षटकार 6 धावा. हेमंत लाखातला पहिल्या चेंडू दिलाय धक्का रुपेश गोवारीने, झेल तिथे सुटला आणि मी असं म्हणेन की जखमेवर मीठ चोळणारा हा षटकार होता. रुपेशचा झेल सोडला, रुपेशने मात्र उत्तर दिलं आणि खणखणीत षटकार वसूल केला पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. गुड स्टार्ट. हेमंत लाखात एक विकेट टेकर गोलंदाज आहे. यावेळेला बॅटची एज, 1 मॅन फॉल्ट इज अनदर मेन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शाना होतोय असंच म्हणायला हरकत नाहीये. प्रियांशूने झेल सोडला, परंतु आता विकेट किपरने कोणतीही चुकी केलेली नाहीये. मिस्टर सोनूने ग्रेट कॅच. आणि इथे हेमंत लाखाचं सुद्धा मी यावेळेला कौतुक करेन की त्याने कोणत्याही प्रकारचं न डगमगता आपली लाईन अँड लेंथ मेंटेन ठेवली आणि त्यामुळे ही विकेट मिळाली. तू खूप चांगला उल्लेख केला प्रमोद की तू सांगितलंस की विकेट टेकर बॉलर आहे हेमंत लाखात आणि त्याच्या उक्तीप्रमाणे निश्चित त्याने खेळ केला. बघा, जगजेते किंवा विजेते वेगळी गोष्ट करत नाही, ती प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. आपण बघितलं की चेंडू थोडासा वेगवान होता, त्या चेंडू आपण बघितलं की स्लॉग हिटचा खूप चांगला नजराणा पेश केला, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप चांगला पुलचा फटका, षटकार वसूल केला. पण पुढचा चेंडू हे मात्र या मुवमेंटला कसब दाखवणार होता. चेंज ऑफ पेसचा होता, गतीमध्ये परिवर्तन, लेग कटर टाकला, लिडिंग एज घेऊन बॅट्समनला बाहेर बोलवलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये झेल त्यांच्यासाठी भाग पडलं. विकेट काढली हेमंत लाखातने. रुपेश बॅक टू डगआउट. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र 40 वर्षाची परंपरा जपणारा एकमेव संघ आपल्याला पाहायला मिळतो पालघर जिल्ह्यामध्ये. खऱ्या अर्थानं काही संघ येतात, काही संघ बंद पडतात, काही संघ तुटतात, काही संघ बिखरतात, परंतु अजिंक्य स्पोर्ट संघासमोर कितीही समस्या आली, कितीही संकट आली, परंतु त्या संकटाच्या वादळांना त्यांनी निवारणपणे शांतपणाने रोखटोक उत्तर दिलं आणि त्यामुळेच एकजुटीची ही परंपरा मी तर म्हणेन अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आहे. ऑन साईडला खडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिसटायमिंग स्ट्रोक 1 रन मिळेल. कदाचित आता प्रसाद परब सर इथे रॉकस्टार बॉईज चंद्रपाडा या टीमला पार्टनरशिपची गरज असेल, इथे सिंगल डबलला महत्त्व देतील, याकडे लक्ष असणार आहे. हो, पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट आहे. आपण बघतो मैदानावर पॉवर प्ले दुसरा सुरू आहे आणि हे ग्राउंड म्हटल्यानंतर या ग्राउंडमध्ये धावा भरपूर आहेत. फक्त तुमच्याकडे क्षमता असावी, ताकद असावी लागते आणि बघायची ताकद बघायला मिळते का रॉकस्टार स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाच्या माध्यमातून. हो, या वेळेला स्विच हिट, स्वतःला स्विच केला आणि काय जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉलला बाडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, वाह, व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. क्या बात आहे, काय फटका होता. स्विच शॉटचा तो उल्लेख केला, स्विच तर केलं आणि आपल्या संघाला रिच केलं या षटकारामुळे. धावसंख्या 26 धावा धावफलकावर. 72चा पाठलाग सुरू आहे आणि काय बॅटिंग सुरू आहे मैदानावर. आल्याच बघतो या ठिकाणी थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न. यशला जेव्हा स्ट्राईक मिळाली, यशने स्ट्राईक एंडला आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार वसूल केलाय.
जबरदस्त स्वीट हिट हेच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॉल थोडासा थांबून आला, खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. चेंडूची यावेळेला सांगता होते डॉट बॉलने आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर धावा जाऊन पोहोचल्या गेलेत. प्रसाद परब सर, धावा थांबत नाहीयेत. स्ट्राईक रोटेट होते हे खूप मायने राखला आतापर्यंत. हेमंत लाखात पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. शेवटचा बॉल ऑफ साईडला सुंदर ऑन द राईज ऑन दी अप खेळत असताना आपण पाहताय डायरेक्ट हिट तर जरूर झालाय. ऑलमोस्ट त्या ठिकाणी बॅटर पोहोचलेत. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. याच बरोबरीने 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. 14च्या सरासरीने सर्वात बेस्ट वेल अँड गुड सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कंपॅरिझन करताना 33 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या. 1 गडी बाद झाला होता. इथे आपण पाहिलं तर 28 धावा 2 गडी बाद होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे धावा थांबत नाहीयेत प्रसाद परब सर. हो, धावांचा वेग मात्र खूप चांगला आहे. करंट रन रेट 14चा, जसं मी उल्लेख केला होता की 14च्याच गतीने बॅटिंग करावी लागेल. 28 धावा धावफलकावर आहेत. प्रमोद, आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व पोलीस मित्र भरतजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. पोलीस मित्र परिजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला देत असताना आपण पाहत आहेत अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली चषक 2022 मध्ये परिजी शिंदे साहेब आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. तुषारजी गावडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करत आहोत. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आत्माराम लाडकोजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मग ती स्पर्धा कोणतीही असो, त्या स्पर्धेला ते आवर्जून भेट देतात, मॅचचा आनंद घेतात. व्यासपीठावरून त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. प्रसाद परब सर, 28 धावा झालेत. 2 षटकांचा खेळ झाला आहे. म्हणजे इथे उर्वरित जर आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 44 आणि सुप्रीमोचा यावेळेला गुणलेखक असेल तर नो डाऊट आपल्याला त्या परिपूर्ण कॅल्क्युलेट करण्याची गरजच भासत नाही. आणि अशा प्रकारचे संजयजी म्हात्रे हे सुद्धा या परिवाराचा एक सदस्य म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. प्रमोद, मी एका गोष्टीचा उल्लेख करेन की मागची 30 वर्ष या क्षेत्रामध्ये समालोचन करतोय, पण एकमेव असा गुणसंख्यक लेखक आहे ज्याच्याकडे सुप्रीमो चषकाचं म्हणजे सुप्रीमो चषकात तो स्कोरिंग तर करतोय, पण असा कुठलाही गुणसंख्यक लेखक मी तर बघितला नाही ज्याच्याकडे एवढा मोठा डेटा असेल. 11 वर्ष सुप्रीमो चषकाला पूर्ण झाली. पहिल्या वर्षी कुठला खेळाडू खेळलाय आणि 11व्या वर्षी कुठला खेळाडू खेळलाय या सगळ्यांची इत्यंभूत माहिती, एकूण एक डेटा, छोट्यातला छोटा डेटा, सगळा काही हा मॉनिटर आहे. म्हणजे आमचा जो कम्प्युटर आहे म्हणजे संजय म्हात्रे याच्याकडे पूर्ण हा डेटा सेव्ह आहे. त्यामुळे कधी यस पंचांनी सिग्नल केलं आहे की टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. वेळेवर तुम्हाला खेळायचं आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बघ ती 28. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 धावांची गरज आहे आणि रिक्वायर रन रेट जाऊन पोहोचले तर 14.67. 18 बॉल 44. चालता बोलता कम्प्युटर संजयजी म्हात्रे त्यांना आपण पाहत आहेत. नामी कापी आहे. त्या बॉलला आपण पाहिला तर लेफ्ट केलं होतं. परशुराम पाटील सर वळत आहेत हळूवारपणे, मात्र इशारा करत असताना यस व्हाईट बॉलचा इशारा येईल. 1 रन ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद परब सर, या मैदानाचा विचार केला ना तर आपण 1 ते 2 महिने अगोदर येऊन पाहिलं असतं या मैदानाला तर एक वेगळीच रूपरेषा आपल्याला पाहायला मिळाली असते. असं वाटलंच नसतं की या मैदानात एवढी मोठी स्पर्धा होईल. एवढं आयोजक मात्र कष्ट रात्रंदिवस मेहनत घेतील, परंतु आज ते स्वप्न सत्यात साकार झालं या मैदानाच्या विषयी. नाही, ह्या ग्राउंडवर मला आठवते की मागची काही वर्ष मी स्पर्धेमध्ये इथे आलो नाही आहे, पण 1-2 ते वर्ष या स्पर्धेमध्ये या ग्राउंडवरती कॉमेंट्रीसाठी निश्चित आलो होतो मी. हा पंचायत इशाराचा नो बॉलचा इशारा येतोय. ओव्हर स्टेपिंग चेंडूला एक्झिक्यूट केलं. मिड विकेट 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. चेंडू नॉशा क्रिकेटला फेक होते आहे, पण 2 धावा रोखू शकत नाही आहे. बिटवीन द विकेट खूप स्ट्रॉंग आहेत. ओव्हर स्टेपिंगचा पंचांचा नो बॉलचा इशारा आणि नो बॉल +1. एकूण धावसंख्या 3 ॲड केली जाईल स्कोर कार्डवर संजयकडून आणि धावसंख्या 32 धावा धावफलक. अजूनही 40 धावसंख्येचा पल्ला इथे मात्र प्रमोद गाठायचा आहे. त्यामुळे आक्रमक बॅटिंग करावीच लागेल. पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल. यश खेळतोय वैयक्तिक 4 चेंडूमध्ये तो वैयक्तिक 10वर आणि राकेश त्याला साथ देतोय. राकेश गोवारी जो आत्ताच ग्राउंडच्या आतमध्ये आलाय. एका चेंडूमध्ये 1 धाव. धावसंख्या 32. चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग आता सध्या तरी पाहत आहेत, परंतु पंचांचं सुद्धा तेवढंच मी यावेळेला कौतुक करेन की कारण या मैदानाचे खरे न्यायाधीश म्हणून ज्या पंचांना ओळखलं जातं तिथे परशुराम पाटील सर आहेत, मनोज घोडेकर, अर्थातच मॉन्टे घोडेकर सरांना आपण पाहतात ऑन फील्ड.
चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. सर्वात बेस्ट अँड बेटर लेंथ अँड लाईन जे आपल्याला पाहायला मिळते ते ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला तुम्हाला पिच करावं लागतं आणि इथून मात्र कदाचित फलंदाजाला थोडंसं शफल होण्यासाठी वेळ मिळत नाही, परंतु हा चांगला बॉल होता. 17 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज आहे षटकामध्ये. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये निवृत्ती पवार आणि त्याला सामोरं जाईल तो स्ट्रायकिंग एंडला यश. नेक्स्ट बॉल. द विकेट पुल करायचा प्रयत्न, टायमिंग करू शकत नाही. चेंडू खूप चांगला होता, शॉर्ट पिच होता. स्कोरिंग शॉट त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं होतं, पण टायमिंग करू शकत नाहीये. आणि पंचांनी इशारा केला लेग बाईचा. तो आठवण केली, उल्लेख केला की या ग्राउंडचा तर मागचे काही वर्ष या ग्राउंडवर येण्याची संधी मिळाली नाही, पण त्या अगोदर जर मी उल्लेख करेन तर द ग्रेट मराठा आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या 2 क्रिकेट टुर्नामेंट मी या ग्राउंडवर कव्हर केल्या होत्या. आणि रवी पाटीलबद्दल सांगायचं झालं तर मला एक गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते. तुला माहिती असेल की पहिलंच वर्ष होतं आयशा चषकाचं, कामण इथली क्रिकेट स्पर्धा. आणि कामणच्या स्पर्धेमध्ये खरं तर रवीने कॉर्डिनेट करून कॉम्बिनेटरने अंपायर कोण असायला हवे हे निश्चितच रवीने सांगितलं होतं. बाळासुब्रमण्यम अय्यर, मी स्वतः तिथे, हरीश पंड्या सर, त्यानंतर पंचांच्या भूमिकेत सतीश कुरू, PC पाटील, त्यानंतर प्रसाद पगार, हे सर्व पंचांची एक पूर्ण फौज किंवा समालोचकांची पूर्ण फौज रवी पाटीलच्याच कॉर्डिनेशनच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा तो आयशा कप तिथे केला होता आणि खूप चांगली क्रिकेट टुर्नामेंट बघायला मिळाली होती. 2011 साली पुलचा फटका आणि शतक डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न इथे करणार का, पण नाही, एकच धाव. अशी म्हणजे अशी एक आठवण आहे जेव्हा रवीचं फेस टू फेस आमचं भेटणं झालं होतं. पण रवीच्या बद्दल सांगायच्या आधी मी निश्चित श्यामबद्दल मी उल्लेख करेन, कारण श्याम माझा असा एक मित्र आहे की श्याम माझं एक ॲज अ कॉमेंटर मी जे करिअर सुरू केलं चुनाभट्टीमध्ये तेव्हा कोलगेट कप चषक व्हायचा फक्त डिझाबल क्रिकेटर्ससाठी. आणि फिजिकली चॅलेंजमधले हे 2 दिग्गज संघ रिहॅब सेंटर हाजी अली त्या संघाच्या मध्ये आपण भरपूर वेळा क्रिकेट खेळायचं बघितलं आहे. सोनू पॉल बरोबर श्यामला शॉर्ट अप लेन त्या भरपूर बाहेर निघतो. चेंडू लेग कटर बॉल आहे आणि पंचांचा इशारा येतो म्हणजेच वाईड बॉलचा. एक रन एक्स्ट्रा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले गेले. 35 धावा. अजून सुद्धा विजयासाठी 37 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 37 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. निवृत्ती पवार पहिल्या षटकात 2 षटकार आले, 1 विकेट सुद्धा मिळवली, परंतु कमबॅक खूप तेवढाच चांगला केला होता. याला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. मोक्याच्या क्षणाला मात्र यावेळेला विकेट मिळाले. राकेशला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले, ती जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. 37 धावांची अजून सुद्धा नितांत आवश्यकता असताना इथे महत्त्वपूर्ण विकेट प्रसाद परब सर मिळाले. राकेश गोवारीच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाचं कौतुक करेन, पहिल्या षटकामध्ये 1 विकेट फक्त मिळाली, दुसरी विकेट सुद्धा मिळाली असती. प्रियांशूने कॅच ड्रॉप केला, परंतु निवृत्ती पवारने ते डोक्यामध्ये ठेवलं नाही. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात मी करेन. आणि सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवला ना प्रसाद परब सर, तर येणारा काळ हा वर्तमान काळ हा खराब जातो. आणि तेच मात्र निवृत्ती पवारचं मी कौतुक करेन यावेळेला. नाही, खरंच तू बरोबर उल्लेख केला, खूप चांगलं कौतुक करावंच लागेल. कारण पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये त्याने 13 धावा खर्च केल्या होत्या आणि अशा मुवमेंटला संगणकाचा विश्वासाने सार्थ ठेवला आणि अवघ्या 3 धाव्यांचं षटक त्याने हाताळलं. धावसंख्या आपण बघतोय जेमतेम 35 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 11.6 सध्या आपण सरासरी बघतोय आणि आपण बघतोय त्याच्यात अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 72 धावसंख्येचं लक्ष आहे. आता मात्र या मुवमेंटला जे मिडल ऑर्डरचे बॅट्समन आहेत आणि त्याचबरोबर यश यांच्या खात्यावर खूप मोठी जबाबदारी. यशने आतापर्यंत 1 षटकार मारलाय, 2 डबल, 1 सिंगल खेळलाय. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 2 चेंडू अजून शिल्लक आहे षटकामध्ये. पण आतापर्यंत ज्या आपण गोलंदाजी केली आहे आतापर्यंत 1 वाईड आहे, 1 बाईज आहे, 1 सिंगल, 1 वाईड अगेन आणि धावा आपण बघतोय त्या खर्च केल्या एकूण या षटकात 7 धावा आणि 1 विकेट. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय निवृत्ती पवार. 37 धावांची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. जुगल पाटील एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. 100% द्यावे लागतात. क्रिकेटवरचं डेडिकेशन काय आहे हे मात्र दाखवावं लागतं. ही खरी कसोटी असणार आहे. चांगला बॉल नाही आहे. पंचांचं म्हणणं ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं ऑफ्टमच्या खूपच बाहेर. परशुराम पाटील सर वळतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा देत असताना आपण पाहू शकाल. यस, परशुराम पाटील सर वळतायत आणि व्हाईट बॉल सहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचले गेले. 36 रन ऑन द बोर्ड. निम्मी धावसंख्या कंप्लीट झाली. निम्मी धावसंख्या अजूनही करायची आहे. 36 धावा अजूनही करायच्या मैदानावर.
षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे निवृत्ती पवार, जो एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे या संघाचा. पुढचा चेंडू घेऊन शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू डाऊन साईडला पूल केला आहे डीप मध्ये, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, झणनाटेदार षटकार. जबरदस्त. या खेळाडूचा प्रसाद परब सर बॅट स्विंग चांगला आहे. प्रॉपरली यावेळेला बॅट स्विंग पाहायला मिळतो. त्याचा बॅटचा फ्लो पहा आणि त्यानंतर बॉल जसा डिलिव्हर्ड होतो ना त्यावर लगेच मात्र मोहर उमटवतो षटकारांची. कारण खेळाडू अप्रतिम, कोणत्याही क्षणाला कोणत्याही सिच्युएशनमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या खेळाडूकडे ती मॅच विन करून देण्याची कला आहे आणि इथे आल्या आल्या कोणतंही दडपण घेतलेलं नाही आहे. षटकार ठोकला, फ्लॅट 6 आला, 42 रन. 13 चेंडू शिल्लक आहे, 30 धावांची अजूनही गरज आहे. असेच जर षटकार येत राहिले तर सामन्यामध्ये चित्र बदलू शकतं. आणि आपण बघतो स्ट्रायकिंगला फलंदाज जुगल पाटील. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन, क्या बात आहे. नवीन खेळाडू अपकमिंग यंगस्टर ज्याप्रमाणे गोलंदाजी करतात किंवा ज्याप्रमाणे चेंडू रिलीज करतायत, एक्सपेरिमेंट करतायत, प्रयोग करतायत आणि त्यांच्या प्रयोगाला यश सुद्धा मिळतं. षटकार आला पण निश्चित आपण बघितलं की जुगलच्या वरती मात्र खूप चांगला चेंडू टाकला, डॉट बॉल टाकला, कमबॅक केलं आणि मात्र सामना गेला शेवटच्या 2 षटकांमध्ये, जिथे अजूनही 30 धावा करायच्या आहेत. प्रमोर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रिक्वायर्ड रन रेट 15 रन प्रति षटकामागे. आपण हे इक्वेशन सांगितलं पण लक्ष माझं वेटत आहे ह्या टॉसने. पूर्वीच्या काळात आपण बघितलं की अशा प्रकारचे टॉस असायचे, पण सध्याच्या काळात आपण जर बघितलं तर एखादा पॅकर्सचा एका ठिकाणी फोटो असतो किंवा त्याचं नाव असतं किंवा एखाद्या स्पर्धेचं नाव त्या ठिकाणी असतं. पण या टॉसवर तू बघतोयस बॅट आणि बॉल असं लिहिलं आहे. पूर्वीच्या काळी जर तू क्रिकेट लहानपणी खूप खेळला असेल किंवा आपण जेव्हा खेळलोय तेव्हा आपण विचारायचो समोरच्या कॅप्टनला की बॅट की बॉल, ओली किंवा सुकी, छापा की काटा, या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि त्यानंतर हे चित्र आठवते ते म्हणजेच बॅट किंवा बॉल. येस डेफिनेटली. ओली सुकी हा सुद्धा टॉस मी पाहिलेला आहे. कुणबी प्रीमियर लीग झाली, बोईसर या ठिकाणी ते लेजंड खेळाडू होते आणि त्यांनी सुद्धा मात्र सुकी आणि ओली यस पंच दर्शवत आहेत. टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये सहकार्य केला. टाइम मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्त्वाची आहे. चला, नो मीटिंग नो टाईम, प्लीज डोंट वेस्ट द टाईम. बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 30. 12 बॉल 30 रन हे सामन्याचं समीकरण. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र, 40 वर्षांची गौरवशाली परंपरा आणि अजिंक्य स्पोर्टचं 40 वर्षांचा हा काळाचा प्रवास नाही आहे, तर येणाऱ्या पिढीसाठी घडवलेला मात्र एक खऱ्या अर्थानं फॉर एक्झाम्पल ज्वलंत उदाहरण आहे. कारण प्रत्येक अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रने प्रत्येक वेगवेगळ्या विभागात जाऊन प्रसाद परब सर जेव्हा मात्र सामने जिंकलेले आहेत, तो फक्त विजय नव्हता तर तो नवीन अध्याय सुरू केला होता आणि त्यामुळे मात्र प्रत्येकजण अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचे भरपूर फॅन फॉलोविंग सुद्धा या संघाची आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणते? हो, निश्चितच अजिंक्य स्पोर्ट फ्युचर म्हटल्यानंतर एक काळ आहे आणि एक इतिहास आहे. इतिहासामध्ये आपण बघतो की त्याला एक सुवर्ण अक्षरात त्याची नोंद केली जाते. पण आवर्जून उल्लेख करायचा होता म्हणजे नाविगाव जुचंद्र म्हटल्यानंतर कलाकारांची खाण, कलाकारांचं गाव असं म्हटलं जातं आणि भरपूर सारे कलाकार, विविध क्षेत्रातले भरपूर कलाकार आपल्या गावातनं बघायला मिळतात. खास करून रांगोळीच्या माध्यमातून जे कलाकार आपण बघितले आहेत त्यांनी आपली कीर्ती, आपल्या गावाची कीर्ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आहे. असं हे गाव आहे जुचंद्र गाव. 12 चेंडू आणि गरज आहे ती 30 धाव्यांची. षटक क्रमांक 4, गोलंदाज सज्ज संतोष विन. हा चेंडू थोडासा होता त्या मुवमेंटला डबल माइंडेड खेळला, एक्झिक्यूट करते गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक काय चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव. चांगली फिल्डिंग बघायला मिळते डीपमध्ये. थोडासा डबल माइंडेड झाला होता, चेंडू चांगला बाउन्स झाला होता, तिथे मात्र मिळते ती 1 धाव. सेन्सिबल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय, कारण जुगलला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडकडे आणण्याचा एक चांगला निर्धार यावेळेला पाहायला मिळतो. फलंदाज एका साईडला आपण पाहतायत यश शिगमला चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, कारण जुगल पाटील एक आक्रमकतेचा सितारा आहे. परंतु सध्या आपण पाहिलं तर यश संयमाने खेळ करतोय. संयम आणि आक्रमकता या 2 गोष्टी आहेत यशकडे. पुढे चेंडू ऑन साइडला स्लॉग हिट, 2 खाण्याच्या मध्ये खेळायचा प्रयत्न आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. गुड शॉट, सीमारेषे बाहेर, षटकार. त्यासाठी मी उल्लेख केला होता प्रसाद परब सर की यश सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, कारण जुगल पाटीलला जेवढं स्ट्राईक एंडकडे आणेल तेवढं मात्र प्रेशर आहे ते हलकं करण्याचा प्रयत्न करेल. आणि यावेळेला पहा बॉर्डमॅनचा चांगला वापर केला, बॉलला येऊन दिला. ओरपिच बॉल होता आणि त्या बॉलला जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळाली. हीच खासियत, हीच खूबी राहिले जुगल पाटील या खेळाडूची आणि त्यामुळे मात्र आता वर चष्मा जरूर दाखवत असताना पाहायला मिळतो गोलंदाजावर. खूप चांगला फटका बघायला मिळाला. स्लॉग हिट केलं, आक्रमण केलं ते संतोष विंदवर. पुढचा चेंडू संतोषचा, राऊंड विकेट जुगल साडी.
ऑप्शनच्या बाहेर विकेट किपर जे सांगतो ते करतोय गोलंदाज. ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे, चेंडू दिशाहीन गोलंदाजी. आणि त्यानंतर अजून एक प्लस भेटला आहे, म्हणजेच काय तर 2 धावा आता स्कोर कार्डवर संजय मात्र इथे ॲड करतील आणि धावसंख्या अंकित झाली. ते 50च्या पलीकडे धावसंख्या नोंदवली आहे. 51 धावा धावफलकावर. वाईट +1 अशा 2 धावा मिळत असताना 72 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलं. साई स्पोर्ट्स बापाणे टीमने प्रथम बॅटिंग करत असताना त्यांचा धावांचा पाठलाग करताना मात्र पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले, 1 विकेट मिळाली. त्यानंतर प्रेशर थोडंसं बिल्ड झालं होतं, परंतु त्यानंतरचं मात्र जे पार्टनरशिप झाली ते अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. हेच तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणून ओळखलं जातं आणि तेच आत्तापर्यंत खेळत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. यश आणि जुगलचं मी कौतुक करेन. दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत आहेत, प्रमोट करतायत. रिव्हर्सचा अटेम्प्ट, काय शॉट आहे, डोळ्यांचं पारणं फेडणारा, सीमारेषे बाहेर, खणखणीत दणदणीत चौकार. जबरदस्त. यावेळेला ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. JTC जुचंद्र टेनिस क्रिकेट म्हणून ही टॅग लाईन आपल्याला पाहायला मिळते. फुल फॉर्म आहे. हा बॉल पहा, स्वतःला स्विच केलं होतं, अल्टी पलटी आणि बॉलने घेतली यावेळेला कल्टी. चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या 55. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 17 रनची आवश्यकता आहे. 17 रन, 9 बॉल 17 रन. काय कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं गेलं आहे प्रसाद परब सर. जसे बॉल येतात तशी बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळते, म्हणजे प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. हो, तेच आपण बघितलं मैदानावर ज्याप्रमाणे जुगलने बॅटिंग केले, 2 षटकार त्याने मारलेत आणि यश पूर्णपणे चार्जअप झालाय. गुड बॅटिंग. 17ची अजूनही गरज आहे. पुढचा चेंडू फुल टॉस आहे, थोडासा मागे गेला होता, नंतर चेस केला ऑप्शनच्या बाहेर आणि पंचांनी सिग्नल केला वाईट बॉल. पंचांच्या मोहित आपण बघतो त्या ठिकाणी 2 आपले पंच त्या ठिकाणी कामगिरी पाहत आहेत. मॉन्टी घोडेकर स्ट्रायकिंगचे पंच आहेत आणि परशुराम पाटील आपण बघतो स्ट्रायकिंगचे पंच आहेत. मॉन्टी मुख्य पंचांच्या भूमिकेत जे आपण बघतोय म्हणजे जुचंद्र स्टेशन एंडकडून गोलंदाजी सुद्धा केली जाते, म्हणजे संतोष विनची. वाईट स्वरूपात धावसंख्या ॲड झाली, धावसंख्या तक 56. अजूनही गरजेच्या त्या 16 धावा, चेंडू शिल्लक ते 9-16. समीकरण एकदम इझी केलं आहे. या षटकातले आपण बघितलं, एक षटकार, एक चौकार, अत्यंत वेगाने धावा कुठल्या आहेत संतोषच्या विरोधात. पुढचा चेंडू संतोषचा, समोर आहे फलंदाज यश, आघाडीचा फलंदाज. ओ, हा चेंडू चांगला होता, परफेक्ट. पंचांचा इशारा नो बॉल. नॉशकी गेला, संधी रनआउटची, चेंडूची फेक केली आहे, पण तोपर्यंत बघा बाल बचावलाय. किस्मत बाई बहादुरो काही साथ देते. पंचांनी इशारा केला नो बॉलचा, त्यावर अजूनही आलेली एक धाव आणि प्रमोद या ठिकाणी आता फ्रीट असणार आहे आणि स्ट्राईक असेल तो JP. एक्स्ट्रा स्वरूपात धावा भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 58 धावा आणि जुगलसारख्या खेळाडूला या वेळेला जोखीम पत्करणारा बॉल जर देतील तर त्यावेळेला मात्र जोखीम तो पत्करणाराच आहे. फ्रीडचा बॉल, आक्रमणाचा परवाना यावेळेला डेफिनेटली दिला गेलाय. जुगल पाटीलला आपण पाहतायत तर एका साईडला गोलंदाज पुन्हा एकदा संतोष विंद आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 14 रन. फ्रीडचा सिग्नल मिळालाय आणि या फ्रीडच्या सिग्नलवर तुम्हाला मात्र जोखीम पत्करावीच लागणार आहे. पाहूया जुगल कशा पद्धतीने मात्र या बॉलला रीड करतो, खेळतो. अप्रतिम, चांगला बॉल हाताळलाय, बॅटच्या अगदी खालून बॉल निघून जातोय, म्हणजे संतोष विनचं यावेळेला मी कौतुक करेन या बॉलवर. एकदम खूप चांगला फुलरीचा चेंडू टाकला आणि त्याला माहिती आहे की जुगलची रेंज काय, जुगल कुठल्या रेंजमध्ये खेळू शकतो, कुठल्या रडारचे चेंडू तो खेळू शकतो आणि खूप चांगला टेलिकास्ट बघायला मिळते. बघा बॉलरला फॉलो करतात JTCचे सर्व कॅमेरामॅन, ज्याप्रमाणे गोलंदाज येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर, त्याचा रनअप काय आहे, रिलीज पॉईंट काय आहे, हे सगळं इथे मात्र कव्हर केलं जात आहे बॉलिंग मार्कवर. आपण बघतोय म्हणजे संतोष विन. पुढचा चेंडू राऊंड विकेट. हो, क्या बात आहे. मागचा चेंडू संतोष विनचा होता आणि अगेन्स्ट द विंड आपण हा षटकार बघतोय, म्हणजेच काय तर गोलंदाज सुद्धा विंड आणि अगेन्स्ट द विंड म्हणजे हवेच्या विरोधात हा फटका, उत्तुंग फटका, सीमारेषे बाहेर षटकार. या टीमचा हा बाहुबली आहे. ज्या पद्धतीने मात्र बॅट फिरवण्याची कला पहा, बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळाला. ओव्हरपिच बॉल होता आणि सरळ बॉलला हवेच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं, परंतु या वेळेला खरोखरच मास्टर माइंड क्रिकेट सध्या तरी जुगल पाटील खेळत असताना पाहायला मिळतोय. त्यांनी दाखवलं दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. हा फटका नाही आहे तर हे माझं विधान आहे आणि हेच मात्र दाखवत असताना पाहायला मिळतो षटकार. निश्चितच खूप चांगली बॅटिंग केली मैदानावर, आतापर्यंत 3 षटकार मारलेत JPने. पुढचा चेंडू संतोषचा, ओव्हरपिच, समोर ऑफर केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये कोणी, वॅकेंट एरिया आणि चेंडू थेट पाठवले स्टेशनच्या दिशेने, सीमारेषेवर बॅक टू बॅक अजून एक उत्तुंग मारलाय JPने, षटकार. सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असताना
आणि जबरदस्त बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळते, कारण त्याचं युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर आणि व्ही फॅक्टरमध्ये तुम्ही खेळतायत तर तुमचा बॉडमॅनचा वापर खूप चांगला असायला हवा. सरळ बॅटचा वापर केल्याने फायदा काय होतो हे जुगल पाटीलने यावेळेला दर्शवलं आणि फलकावर रॉकस्टार्स चंद्रपाडा या टीमची जाऊन पोहोचते. धावसंख्या 70. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता आहे. सध्या आपण पाहिलं तर प्रसाद परब सर चहू बाजूने या षटकाविषयी काय म्हणतील. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर धावा जेव्हा 12 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर धावा भरपूर मोठ्या प्रमाणात 30 रनची आवश्यकता होती. आता इथे 28 धावा आलेत. हे मोठं आणि एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. या षटकाबद्दल आपलं मत काय असेल. दोन्ही फलंदाजांनी या षटकात सोफरा साफ करून टाकला असं मी म्हणेन, कारण 30 धावा करायच्या होत्या अशा मुमेंटला 28 धावा एखादा गोलंदाज जर खर्च करतोय त्याचं खच्चीकरण कसं केलं असेल याचा विचार आपण करायला लागेल. जुगल आणि त्याचबरोबर यशने ज्याप्रमाणे बॅटिंग केली, पार्टनरशिप केली आहे, खरंच वाखाणण्याजोगी आहे. 4थ्या विकेटसाठी अप्रतिम पार्टनरशिप. 35 धावा आपण बरं गेल्या 3 षटकाखेर कुठल्या होत्या त्यानंतर बघतोय आता ही पार्टनरशिप पाहायला मिळते. ती तिसरा गडी 35ला बाद झाला होता. त्यानंतर ही पार्टनरशिप आपण बघतो मैदानावर. धावा कुठल्या गेल्या त्या म्हणजे अजूनही 35 धावांची पार्टनरशिप 4थ्या विकेटसाठी दोघांनी मिळून केली आहे आणि याच पार्टनरशिपमुळे बघतो संघ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. फक्त 2 धावा करायच्या आहेत. बॉलिंग मार्क षटक क्रमांक 5 शुभम कॉमेंट्री बॉक्स एंडकडून मारा करेल. जोचंद्र गाव एंडकडून मारा करेल. पहिला चेंडू लेफ्ट आर्म शॉर्ट ऑफ लेंथ होता. पूल करायचा प्रयत्न. यश स्ट्रायकिंग एंडला आहे. फिनिशिंग टच त्याला द्यायचं आहे पण इथे मात्र टायमिंग करू शकत नाहीये आणि चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. इथून सामना वाचवणं तेवढं इझी नाहीये. इथून सामना वाचवणं म्हणजे मातीतनं तेल काढण्याबरोबर आहे. हो, डेफिनेटली खूप कष्ट करावे लागतील, प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. ज्या एक्स्ट्रा धावा आल्या, कॅचेस सुटले, त्याचा कदाचित हा परिणाम आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. पसिनो स्कूटी जी आहे 14-44 जर कोणाची असेल तर इथे चावी आहे, ती मात्र आपण कलेक्ट करायची आहे. 5 बॉल आणि 2 रन. गोलंदाज आपण पाहिलं तर शुभम, लेफ्ट आर्म गोल्डन इरा. सध्या आपण पाहिलं तर 5 बॉल आणि 2 रन फक्त म्हणून चालणार नाहीये या क्रिकेटच्या खेळामध्ये. इथून बॅटची एज घेत पाठीमागे बॉल निघून जातो. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा पहा. हेच हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावे लागतात. जर अचूक नेम साधला असता कदाचित विकेट मिळाली असती, पुन्हा एकदा फलंदाजावर दबाव वाढला असता, परंतु तसं झालेलं नाहीये. 1 रन मिळते. स्कोर आर लेवल. पण एक गोष्ट मला इथं आवर्जून सांगायची वाटते की आपण बघतो की बॅटिंग करणाऱ्या संघाचे जे खेळाडू आहेत आता आधीच लाईनअप झालेले आहेत ग्राउंडच्या बाहेर जाण्यासाठी. फक्त एका धावेची गरज आहे. त्यांना माहिती आहे की सामना आम्ही जिंकणार. हा सामना जिंकला. इथे जिंकला सामना. वाईट बॉल. सामना फिनिश. रॉकस्टार बॉयज चंद्रपाडा संघाने सामने इथे जिंकत असताना पहिल्याच सामन्यावर विजयी सलामी दिली आहे आणि इथे मात्र पराभूत व्हावं लागतं पहिल्या मॅचमध्ये. आपण बघतो त्या ठिकाणी खूप चांगला खेळ सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. सयादीसोबत बापाणे यांना पराभूत पत्करावा लागतोय हार्ड लक टीम आणि पहिल्याच मॅचमध्ये विजय सलामी देत असताना आपण बघतो की चांगला खेळ बघायला मिळाला तो बॅटिंग करत असणार रॉकस्टार्स बॉयज चंद्रपाडा या संघाचा. आपण या सामन्याचा पुरस्कार जाहीर करूया. संजय माते मला निश्चित माहिती देतील. आमचे अनालायसिस, आमचे गुणसंख्यक लेखक, आमचे स्टॅटिस्टिशियन, आमचे स्कोरर. आणि मगाशी मी आल्यानंतर प्रमोद एक गोष्ट आवर्जून इथे उल्लेख केला आमच्या मांगेला बरोबर प्रमोद आपला आणि उल्लेख केला की इथे मात्र संजयने भरपूर सारे शिष्य घडवलेत पण आता प्रत्यक्ष संजय बसला आमच्यासोबत स्कोरिंगला. आणि मला असं वाटतं की 9व्या सीझनमध्ये आपण जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये सुप्रीममध्ये जेव्हा कॉमेंट्री बॉक्स आपण शेअर केला कॉमेंट्री बॉक्समध्ये तेव्हा आपण संजयसोबत कॉमेंट्री केली होती. त्यानंतर संजयसोबत आम्ही त्यांच्या गावामध्ये आज कॉमेंट्री करण्याची वेळ आली आहे. तर एक सामना इथे संपला आहे आणि सामन्याचा पुरस्कार जातो तो जुगल पाटीलला. जुगलने मात्र खूप चांगली खेळी केली. 4 षटकार मारत असताना 6 चेंडू 24 धाव्यांची खेळी करणारा जुगल पाटील ठरला आहे सामनावीर. अजिंक्य स्फूट